हिंगोली येथील तृतीयपंथी साक्षी वय वर्ष 20 आणि गेवराई येथील जीवन वय वर्ष 24 दोघांना एकमेकांचे विचार पटले आणि त्यांची मने जुळली. पुढे जाऊन त्यांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र जीवनच्या नातेवाईकांनी यास विरोध केला. विरोधाला न जुमानता प्रेमात आखंड बुडालेल्या जीवन आणि साक्षी यांनी अखेर घराबाहेर पडत सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने महाशिवरात्री दिनी लग्न केलं. हिंगोली येथील साक्षी नर्सिंगचे शिक्षण घेते, तर गेवराई येथील जीवनने पशुधन विकास अधिकाऱ्याचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय. तो सध्या केज शहरात खाजगी पशु रुग्णालयात नोकरी करतो. 6 महिन्यांपूर्वी जीवन आणि साक्षी यांची ओळख गढी बीड रोडवरील टोल नाक्यावर झाली. जीवनचा गावाकडे जाण्याचा मार्ग तोच असल्यानं नियमित भेटी होत गेल्या. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचे मनोमन ठरविले होते. परंतु समाजात नाचक्य होईल म्हणून जीवनच्या नातेवाईकांनी या विवाहाला विरोध केला. कुटुंबियांकडून टोकाचा विरोध होत असल्याने दोघे केज येथे आले. येथे सामाजिक कार्यकर्त्या व तृतीयपंथी जिल्हा समितीच्या सदस्या गौरी शिंदे यांची भेट घेऊन दोघांनीही लग्न करून आयुष्यभर सोबत राहणार असल्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गौरी शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे, योगेश गायकवाड, बबलू साखरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातील भीमनगर येथील विहारात बौद्ध पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पाडला आणि समाजाच्या आणि घरच्या विरोधाला झुगारून जीवन आणि तृतीयपंथी साक्षीने नवीन संसार सुरू केला.